ग्रामस्थांचा खरं तर या ठिकाणी प्रयत्न होतोय की आतमध्ये बंगल्यात जायचा, पण अजून पार्थिव जे आहे ते अजून या ठिकाणी दाखल झालेलं नाही। हा सगळा परिसर जो आहे तो काटेवाडीचा परिसर आहे, ज्या ठिकाणी अजित पवारांचा हा सगळा बंगला आहे, ज्या ठिकाणी पार्थिव जे आहे ते काही वेळातच या ठिकाणी आणलं जाईल। त्यापूर्वी लोकांना सोडायचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून करण्यात येतोय, जेणेकरून आतमध्ये कुठलाही गोंधळ होता कामा नये। लाईनीनी पद्धतशीरपणे जे अजित पवार नेहमी सांगायचे की ते शिस्तीचे आहेत आणि ती शिस्त त्यांनी काटेवाडी असेल बारामती तालुक्यातल्या अनेक जणांना लावली होती। आजही ती शिस्त पुढे कायम नेण्यासाठी आज देखील हाच सगळा प्रयत्न होताना दिसतोय, कारण अजून जरी हॉस्पिटलमधनं पार्थिव आलेलं नसलं तरी प्रत्येक व्यक्तीची घाई आहे की अजित पवारांचं अंत्यदर्शन, त्यांचा अंतिम चेहरा पाहण्यासाठी, अंतिम दर्शन घेण्यासाठी। जे पंचक्रोशीतलेच नव्हे तर अगदी आपण पाहिलं तर नांदेडसारखे जिल्हा असेल किंवा लातूरसारखा जिल्हा असेल, या सगळ्या राज्यातल्या अनेक कानाकोपऱ्यातनं जे लोक आलेले आहेत ते फक्त आणि फक्त अजित पवारांच्याच प्रेमाखातर सगळी लोक आलेली आहेत। आणि हा सगळा परिसर आपण नेहमीच बघत आलो की अजित पवार जे आहेत ते याच काटेवाडीमधनं कामाला सुरुवात करायचे। सकाळी कामाचा धडाका होता तो याच काटेवाडीमधनं ते सुरू करायचे आणि त्यानंतर पुढे बारामती तालुक्यातल्या अक्षरशः त्यांचा जो शनिवार रविवारचा दौरा असायचा त्यावेळेला बारामती शब्दशः अजित पवार जे आहेत ते पिंजून काढायचे। त्यामुळे ही सगळी एक वेगळी नाळ जी आहे ती जोडलेली। आणि हा बंगला काटेवाडीचा जो पवार फार्म हाऊस आपण जी पाठी आपण जर पाहिली तर अजित पवारांचं नाव अजूनही या ठिकाणी जेव्हा आपण बघतो तेव्हा एक वेगळं कनेक्शन जे आहे ते देखील अक्षय प्रत्येकाचंच खरं तर खूप वेगळं कनेक्शन होतं अजित पवारांसोबत। आणि काल ज्या वेळेला बातमी आली त्यावेळेला कुणाचाच विश्वास बसत नव्हता। अगदी आपण अशा क्षेत्रात काम करतोय की जिथे आपल्याला अशा कुठल्याही बातम्या समोर आल्या तरी आपली फिलिंग्स बाजूला ठेवून या बातम्या प्रेक्षकांपर्यंत आणायच्या असतात। पण अजित पवार हे असं उमदं व्यक्तिमत्व होतं की आपल्यालाही आपल्या भावना अनावर होत आहेत। पुन्हा तुमच्याकडे येईल तिथे असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चाहत्यांच्या भावना जाणून घ्या, त्यांच्या काही आठवणी असतील तर त्याही जाणून घ्या।